शानदार तिरंगा माझा, शानदार तिरंगा. गणराज दिवस आला हो, आला गणराज दिवस आला. पहा हो पहा तिरंगा माझा, भगवा सफ्रो माझ्या सैनिकांच्या शौर्य प्रतीक. शौर्य जसे शिवरायाचे मावळे. जय भवानी जय शिवाजी. सफेद व्हाईट शांतता माझ्या देशात राहावी. ऐक्य हा देशाचे आबाधित. सत्य जसे समभाव तसे हिरवा ग्रीन. माझ्या देशाची समृद्ध शेती जशी, माझ्या देशात हिरवीगार जंगल जशी. निसर्ग जसे समृद्ध तसे अशोक चक्र वीर अशोका. प्रगतीचे हे निळे चक्र पहा, सतत चालणारे गतिमान पहा. चक्र फिरते जसे प्रगती नांदते तसे. शानदार तिरंगा माझा, शानदार तिरंगा. गणराज दिवस आला हो, आला गणराज दिवस आला. एका हो एका अहो एका. वाघ टायगर माझ्या देशाचा राष्ट्रीय प्राणी. त्याची शक्ती पहा, त्याचा रुबाब पहा. मोर पीकॉक माझ्या देशाचा राष्ट्रीय पक्षी. किती सुंदर नक्षीदार पहा, विविध रंगांनी नटलेला पहा. कमळ लोटस माझ्या देशाचे राष्ट्रीय फूल. किती शुद्ध आणि सुंदर पहा, किती दिव्य आणि आध्यात्मिक पहा. आंबा मांगो माझ्या देशाचे राष्ट्रीय फळ. किती गोड गोड रसाळ पहा, सृजन अन प्रेमाचे प्रति पहा. माझ्या देशाचे राष्ट्रीय झाड. किती विस्तृत मोठे पहा, पाळे मुळे मजबूत पहा. राजमुद्रा एम्ब्लेम माझ्या देशाची राजमुद्रा पहा. चार उभे सिंह अन अशोक चक्र पहा. प्रगतीला वेग देणारे घोडा अन बैल पहा. सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते. शानदार तिरंगा माझा, शानदार तिरंगा. गणराज दिवस आला हो, आला गणराज दिवस आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो, ह्यांनीच लिहिलं देशाचं संविधान हो. सत्य न्याय समानता याचे आधार हो. सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते. नमस्कार बालमित्रांनो. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, रिपब्लिक डे. पण हा दिवस आपण का साजरा करतो? आपल्या देशाचं एक रूल बुक आहे, ज्याला आपण संविधान म्हणतो. 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो, पण 26 जानेवारीला आपल्या देशाचे नियम सुरू झाले. थोडक्यात काय, तर 26 जानेवारी हा आपल्या संविधानाचा हॅपी बर्थडे आहे. तुम्हाला होमवर्क लिहायला कंटाळा येतो का? पण एक गंमत सांगू, आपल्या देशाचं संविधान टाईप केलेलं नाहीये, तर ते हाताने लिहिलेलं आहे. प्रेम बिहारी रायजादा नावाच्या एका आर्टिस्टने ते स्वतःच्या हाताने लिहिलं होतं. आणि ते लिहायला किती दिवस लागले माहितीये? तब्बल 3 वर्ष. आता बघूयात परेड. या दिवशी दिल्लीत खूप मोठी परेड असते. त्यात मोठे मोठे टँक असतात, कलरफुल देखावे असतात आणि आकाशात फायटर विमाने झूम करून जातात. आणि हो, जेव्हा झेंडा फडकवतात तेव्हा धडाम धडाम असा तोफांचा आवाज येतो. त्याला 21 तोफांची सलामी म्हणतात. आणि सगळ्यात खास गोष्ट, या दिवशी फक्त मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांना सुद्धा बक्षीस मिळतं. ज्या मुलांनी धाडस दाखवून कोणाचा जीव वाचवला आहे, अशा शूर मुलांना ब्रेव्हरी अवॉर्ड दिला जातो.
तुम्ही सुद्धा शूर बना हा. जय हिंद.